मैत्रिणींनो, प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। मी आज तुम्हाला वर्षभर टिकणारं लिंबाचं सरबत करून दाखवणार आहे। अंदाजाने मी 20 लिंब पिकलेले घेतलेले आहे आणि तुम्हाला दाखवासाठी फक्त 2-4च लिंब ठेवले, बाकीच्यांचा मी रस काढलेला आहे आणि मी आता रस कसा काढला ते तुम्हाला सांगते। आणि साहित्य इतकं काही खूप लागत नाही, हे साखर आहे आणि थोडंसं मीठ आहे आणि थोडंसं मी मसाला तयार केलेला आहे शरबतामध्ये टाकायसाठी। पण तो मसाला आपण टाइमवर टाकायचा शरबतामध्ये, फक्त टाकताना मग तुम्हाला मी सांगेलच कसं टाकायचं, काय टाकायचं। तर आता सुरुवात करते। बाकीचा लिंबाचा मी रस काढून घेतलेला आहे, 20 लिंब घेतलेले आहे आणि एवढे तुम्हाला दाखवायसाठी ठेवलेले आहे। आता आपण हे चिरलेलं लिंबू आहे, याचा मी तुम्हाला रस काढून दाखवते। हे लिंबाचं सरबत वर्षभर वर्ष काय 2 वर्ष टिकतं आणि आपण आपल्या तसं 1 वाटी जर रस असेल तर मग आपण 1.5 वाटी साखर टाकावी। पण तुम्हाला जर सरबत करायच्या वेळेस काहीच साखर टाकायची नसेल तर मग आपण 3 पट घ्यायचं। आता ते तुमच्यावर डिपेंड करते की तुम्ही 1.5 पट घ्यायचं की 3 पट घ्यायचं। तर मी आता तुम्हाला 3 पट दाखवणार आहे। आता अंदाजाने हा 2 कप रस असेल आणि आता आपण मेजरमेंट करणारच आहे, मी तुम्हाला दाखवणारच आहे किती रस भरला। तर हे 2 लिंब राहिलेले आणि लिंबू आपण जेव्हा कापतो तेव्हा असं आडवं कापावं, उभं कधी कापू नये। कापताना नेहमी आडवं कापायचं। असं लिंब ठेवलं आणि याच्यामध्ये रस काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये असं हे काढल्यामुळे कसं याच्यामध्ये बिया वगैरे काही जात नाही आणि कशी गाळ्याची काही अशी मला वाटत नाही की याचा गरज आहे म्हणून। तर आपला आता लिंबाचा रस काढणं झालेलाच आहे आणि आता आपण तो लिंबाचा रस किती झालेला आहे तो मोजून घेऊया आणि मग मोजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायला सोपी जाईल। तर आता झालं, आता हे एवढं केलं की आपण आता मेजरमेंट करूया। तर आता या कपाने आपण लिंबाचा रस मोजूया। हा 1 कप झालेला आहे आणि हा 1.5 कप आहे। तर मग आपल्याला आता याला साखर टाकायची आहे। तर 6 कपाने मोजून आपण साखर टाकायची। कप झाली हा। आणि आता हा 2रा कप। हे 2 कप घेतली। तर आपण 3 पट साखर घेतलेली आहे, म्हणजे 4.5 कप घेतलेला आहे आणि आपला 1.5 कप हा रस होता म्हणून आपण 3 पट साखर टाकलेली आहे। ठीक आहे। आता हे साखर विरघळेपर्यंत आपण जाडा तवा घेऊया आणि गॅस सुरू करूया आणि थोडासा तवा गरम करायचा आणि तवा गरम झाल्यानंतर हे जो लिंबाचा रस आहे त्याच्यामध्ये आपण साखर टाकलेली आहे आणि तो गंज आपण ह्या गरम ताव्यावर ठेवायचा। आता आपण डायरेक्ट का ठेवलं नाही, डायरेक्ट ठेवल्याने काय होते रसाचा कलर चेंज होतो आणि इथपर्यंत ठेवायचं याच्यामध्ये की याच्यामधली साखर विरघळायला पाहिजे। साखर विरघळली का आपलं सरबत तयार। आता आपली साखर विरघळायला आलेली आहे
झालं. साखर विरघळली की आपण हे करायचं आणि याची मीडियम आच ठेवायची गॅसची. आणि हे वर्षभर टिकणारं सरबत मग तयार आहे. हे पूर्ण साखर विरघळू द्यायची याच्यामध्ये, डायरेक्ट ठेवायचं नाही, लोखंडाच्या ताव्यावर ठेवायचं अशा जाडबुडाच्या याच्यावर, म्हणजे मग हे होऊन जाते. झालं आपलं, हे तयार झालं आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे सरबत याच्यात काढूया. हे असं सरबत तयार झालेलं आहे. याला छान काचाची एक बॉटल घ्यायची, काचाच्या बॉटलमध्येच ठेवायचं आणि स्वच्छ पुसून सुकवून वगैरे घ्यायची. आणि याच्यामध्ये थोडंसं आपलं साधं मीठ टाकूया चवीपुरतं. चवीपुरतं याच्यात मीठ टाकूया आणि आपलं लिंबाचं सरबत हे तयार झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि आता मी हे सरबत याच्यामध्ये टाकते आणि आपल्याला थोडं पाणी घ्यावं लागेल. थोडंसं पाणी घेते लेलं आहे. हे सरबत टाकायचं. आता आपल्या टेस्टप्रमाणे टाकायचं. आणि मी थोडा मसाला तयार केलेला आहे याच्यामध्ये टाकायसाठी. या मसाल्यामध्ये मी थोडं सुंठ पावडर, भाजलेली जिरापूड, त्यानंतर चाट मसाला आणि काळे मीठ टाकलेलं आहे. हा टेस्टसाठी टाकायचा आहे. आणि हे आईस क्यूब टाकायचे. हे पिण्याकरता आपलं सरबत तयार झालेलं आहे. आणि हे सरबत आपलं वर्षभर टिकतं. मधातून व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल सरबत कसं बनवलं आहे ते. धन्यवाद.